नागवंश आहे आमचा. नागिन माहिती का तुला? नागिन अंडी घालती आणि पुन्हा वळून त्या अंड्यांकडे येते आणि त्यातलीच काय खाऊन टाकते. मग जे उरतात तेवढी जगतात, बाकीची संपतात. तेव्हा आम्हाला नाही शिकवायचं. जा जा कामाला. सूर्यास्त पातूरचाच वेळ आहे तुझ्याकडे. कोणाच्या तरी चालण्याची चाहूल लागल्यासारखं वाटलं, पण कुठे काही संशयास्पद तर नाही दिसत आहे. काय ग, काय शोधतेस? चोरी करायचा विचार तर नाहीये ना तुझा? चल. हा, माझ्या खोलीत चल, माझं काम आहे. चल. मला नाही जमणार. मला खूप महत्त्वाचं काम आहे, मला वेळ नाही. उलट बोलतेस. माझ्या उपकारावर या घरात आलीयस आणि माझी दासी आहेस हे विसरू नकोस. मलाच सांगतेस महत्त्वाचं काम आहे म्हणून. माणिक, अगं काय झालं? बघा ना सासूबाई, ही माझ्यामुळे घरात आली आणि माझ्याच हाताला ही सडा देऊन म्हणते वेळ नाही, नंतर येते, महत्त्वाचं काम आहे म्हणून. काहीतरी शोधते ही. बघते, मी बघते. तुझा तुझा मी हिला पाठवते नंतर. अगं जा. बोल, काय म्हणाले बाबाजी महाराज? महाराज म्हणाले आज सूर्यास्तापर्यंत त्यांना ते कागद हवेच आहेत. अहो पण ते कागद कसले आहेत, काय कामाचे आहेत, कुठे आहेत, मला काहीच ठाऊक नाही हो. मग मी ते शोधू तरी कसे आणि कुठे कुठे शोधू? उगाच भोळेपणाचा आव आणू नकोस ग. पक्की हुशार आहेस तू. तूच दडवलेस ना कागद, तेव्हा तुलाच सापडणार. आणि त्या कागदांचं महत्व समजतंय ना तुला? मग शोध मुकाट्यानं, शोध. हो, शोधलेच पाहिजेत, नाहीतर राहुलच्या जीवाला धोका होईल.
काय रे, मला मारणार होतास का? काय हवंय काय तुला? की कुणी पाठवलंय तुला? बोल. मला मारू नका, मला मारू नका. मी सोडतो नाही. पोटाची भूक शांत करण्यासाठी मी धाडस केलं. मला मारू नका, मला मारू नका. काय? वैजी, मला मारू नका. 2 दिवसापासून लेकराच्या आणि बायकोच्या पोटात अन्नाचा कण नाहीये. तुमच्याकडे काहीतरी भेटेल म्हणून तुमच्यावरती वार केला. माझ्यावर दया करा. मला मारू नका, मला मारू नका. हे घे, या दशम्या आहेत, तुझ्या कुटुंबाला दे. आणि असला पुण्या निरपराधाचा जीव घेऊ नको रे बाबा. घे, जा. लय उपकार झाले. देव तुमचं भलं करो. मला माफ करा. मी तुमच्या जीवावर उठलो. मला माफ करा. काळ आला होता पण वेळ आली नव्हती आई. ती वेळ तू रोखून धरलीस आई. तुझे शतशः आभार. अरे अंबाबाईचं कुंकू आहे, तुझं रक्षण करेल. भाऊजी, तुम्ही काही हवंय का? वहिनी, त्या कागदांची नक्की काय भानगड आहे? ऐकलं का तुम्ही? नाही म्हणजे काहीच हरकत नाही, पण कोणाला काही बोलू नका भाऊजी. त्याचं काय झालं, काही महत्वाचे कागद मामनजींनी माझ्याजवळ ठेवायला दिले होते आणि मी इथून गेल्यावर रागाच्या भरात आहून ते कागद जाळून टाकले हो. आणि आता नेमके तेच कागद बाबाजी आणि सासूबाईंना हवे. आणि आज संध्याकाळपर्यंत मी ते कागद नेऊन दिले नाहीत तर आमच्या जीवाला धोका आहे अशी धमकी दिली आहे बाबाजींनी. टिकूच्या जीवाला धोका? चोमडी मला का नाही बोलली मगाशी? बाबाजी महाराज माझ्या दिगूला कशी काय इजा करू शकतात? नाही नाही, असं होता कामा नये. मला त्यांना लगेच गाठावं लागेल, रोखावं लागेल. कागद? सुट्टे कागद? म्हणजे भाऊजी, तुम्हाला काही ठाऊक आहे का? तुम्ही ते कागद बघितलेत? दिगू माझा जीव आहे. माझ्यासाठी ही जगातली कुठलीही दौलत दिगू समोर काडी मोलाची आहे. तुम्ही असं कसा विचार केलात बाबाजी महाराज? सगुने सूर्यास्तापर्यंत कागद आणून दिले नाही तर माझ्या दिगूच्या जीवाला धोका आहे. असं कोण म्हणाल? सगू दुसरं कोण? बाबाजी महाराज,
मी तुमच्या सेवेत कुठे कमी पडले म्हणून तुम्ही असा भयंकर विचार करताय? बाबा बाबा, हा असं काही करू नका बाबाजी महाराज. माझ्या दिगूला काही होता कामा नये. काय 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 चाललंय? काय खोळ्यावाने बोलते तू मनोरमे? दिघू आमचा लाडका शिष्य आहे. त्याच्या जीवावर उठायला आम्हाला काय खूळ लागलाय का मनोरमे? सखूला पोकळ धमकी दिली ती आम्ही फक्त घाबरवायला. बाकी काय? मी खरं समजलो, उगाच माणसं दाडली. काय म्हणाले? गप, मोठ्यांच्यात बोलायचं नाही. गप. मनोरमे मला सांग, सखूवर इतर कोणत्या धमकीचा परिणाम होतो का? होतो का? भीक घालते का कोणत्या धमकीला? नाही. आग तिला जळत नाही, पाणी तिला बुडवत नाही. फक्त दिगूला काही होईल, त्याच्या जीवाला धोका आहे असं म्हणलं की घाबरते. म्हणून मी तिला घाबरवलं, तेवढंच बोललो तिला. आणि म्या बोललो म्हणजे काय, आम्ही काय त्याला मारून टाकणार आहेत का? हा? काय मी खुळ्यावानी तुझं चालू असतं बघ. येडी आहे का तू मनोरमे? अगं फक्त पोकळ धमकी होती, नाटक. भरोसा ठेव, माझ्यावर भरोसा ठेव. वचन देतो मी तुला, दिगू सुरक्षित राहील, त्याच्या जीवाला कोणता बी धोका नाही. शबूत आहे माझा. बरं बाबाजी महाराज, खरंच ना? माझ्या दिगूला काहीच होणार नाही ना? आता काय शिव्या घालून सांगू का तुला मनोरमे? मग विश्वास बसणार आहे का तुझा? काही होणार नाही सांगितलं ना तुला. आता जा ना, घरला जा, निवांत जा, निवांत राहा. आणि हे असं रडत रडत नाही जायचं मनोरमे. हसरा चेहरा ठेवायचा, हसरा. कंदी पेड्यावानी गोड गोड. काय आता जा आता. लई लई तमाशा घालती बाया. सखू, तू सांगितलं काय? आता ये तू, बघतो. तिच्या सगळ्या वस्तू जाळून टाकतो. काही शिल्लक राहायला नको. मला आठवलं वहिनी, त्या दिवशी दादा फार रागात होता आणि तुमच्या खोलीतल्या तुमच्या सगळ्या आठवणी जाळून टाकायच्या होत्या. मी सगळं लपूनच बघत होतो. ते गाठोडं घेऊन दादा तुमच्या खोलीतून निघाला. हे तर वहिनींच्या आईचं लुगडं आहे. मी ओळखलं वहिनी, ते लुगडं तुमच्या आईचं होतं. मी ते घेऊन निघालो आणि ते घडी घालून ठेवत असताना तेव्हा पाहिलं त्यात 2 कागद होते. 2 कागद? हो, मला काही वाचता वगैरे येत नाही, पण ते लुगडं आणि कागद मात्र मी जपून ठेवले. खरंच? हो. हो भाऊजी, काय सांगू, मला किती आनंद झालाय. ते कागद खूप महत्वाचे आहेत. हा, तुम्ही ते कागद मला माझ्या खोलीत आणून द्याल पटकन? हा, सूर्यास्तापर्यंत मी ते कागद बाबाजींना दिले नाहीत तर राहुलच्या जीवाला धोका आहे, माहितीये ना तुम्हाला? हो हो वहिनी, आणतो लगेच. हा. विठुराया, खरंच तुझीच कृपा रे. मला खात्री आहे तू आहुंना सुखरूप ठेवशील आणि म्हणूनच या कागदांचा शोध लागला ना. महाराज,
माझ्याकडून लय मोठी चुकी झाली आहे. दिगूला मारायला खरीच माणसं झाडली होती. त्यांना आता माघारी बोलव ना. कसं पायी माघारी बोलवू रे? कसं पायी माघारी बोलवू म्हणतो? कसं पायी बोलवायचं बोल. अहो तुम्हीच मनोरमाबाईंना बोललात ना ही पोकळ धमकी आहे म्हणून. आणि तिथं आपली माणसं त्याला मारून बसली तर राहू दे राहू दे. येळ आली तर सखू समजा कागद घेऊन नाही आली तर मग त्या सखूला आणि मनोरमेला हे दाखवून द्यायला नको का? यो बाबाजी महाराज निस्त्या पोकळ धमक्या देत नसतो. जे बोलतो ते करून बी धावतो. भाऊनी डोळीवर फेटा बांधतात म्हणजे बाहुली नाही बाहुला. म्हणजे दिगू शेठच्या बाहुला असेल का? आता हे आणि कसली तयारी? हे घ्या बहिणी, आधी तुमच्या उमाईचं लुगडं घ्या. भाऊजी, खूप खूप बळ आल्यासारखं वाटतंय हो. मला माझी उमाई भेटली. ते कागद दाखवा. सूर्यास्ताच्या आधी मला ते कागद मठात पोचवायचे. बघू. हा कागद कोरा आहे. विनया, अरे कुठे आहेस रे? आलो आलो. वहिनी, मला जायला हवं, मी येतो. भाऊजी, तुमचे आभार मी कसे मानू तेच कळत नाहीये मला. खरंच खूप खूप मोठं काम केलंय तुम्ही माझं. वहिनी, पण तुम्ही दगडावर पेरणी करताय. तुमच्या मनाची, चांगुलपणाची या राक्षसांना काडीची किंमत नाहीये. आणि तुम्ही मात्र त्यांच्याचसाठी आपला जीव पाखडताय. असो,
मी येतो. आईने बोलवलंय तिकडे जायला हवं, नाहीतर ती इथे यायची. विठुराया, तूच भाऊजींना बुद्धी दिलीस ना. अरे माझं खूप खूप मोठं काम झालं रे. पण पण हा कागद कोरा का? मात्र कोरा असला तरी यात काहीतरी रहस्य असेल असं मला वाटतंय. उलट हा कोरा कागदच विशेष वाटतोय. हा, असं करते, हा कोरा कागद ना तुझ्याजवळ या डब्यात लपवून ठेवते. लक्ष ठेव हं. ही तुझी जबाबदारी आहे. हा कागद गहाळ व्हायला नको. हा, लक्ष ठेवा विठुराया. आता मला निघायला हवं. हा लिहिलेला कागद सूर्यास्ताच्या आधी बाबाजींकडे द्यायचा आहे, तर राहूनवर संकट येईल.